सप्रेम जय भीम। आज धम्मपरिषदेसाठी या ठाणे शहर आणि परिसरातील जे बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपले धम्मपरिषदेवरती आपले सर्वांचे ऋण आभार व्यक्त करून की ही धम्मपरिषद कुठल्या गटाची आहे असा काही मेसेज बाहेर जाऊ देऊ नका। स्थानिक प्रतिनिधी म्हणून प्रत्येकाला विश्वासात घेणं तसं काळाची गरज ठरतं आणि म्हणून या धम्मपरिषदेमध्ये वेगवेगळे मान्यवर आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहेत। आपण चळवळीचं कुठल्याही प्रकारचं काम करत नाही, किमान आपण ऐकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जरूर कुठेतरी जात जा। जे सामाजिक योगदान देत असतात, जे सामाजिक रस घेत असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतःच्या विचार विश्वात आणि आपल्या परिवारात दंग राहणं म्हणजे शेणातल्या किडाप्रमाणे जीवन जगणे होय। नमो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स वान्नगन्धगुणोपेतं ईतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे बाहो तेन चहनुपथा मसीलवादासनेन संभानो गामे सुहितय केतं नहि चातुखापसय पुनने सप्रेम जय भीम। स्वतःला सर्वगुण संपन्न समजणं म्हणजे अर्धवट राव, दोन हाना पण टिंबटिंब म्हणा। राखावी बहुताची अंतरे भाग्ये ते तदनंतरे। ज्ञान तहान असावी ज्ञानाची आणि भूक असावी सत्कर्माची। राखावी बहुताची अंतरे भाग्ये ते तदनंतरे। गुणी माणूस म्हणून जन्माला येणं योगायोग आहे, मात्र गुणी माणूस म्हणून मरणं आयुष्यभराची कमाई आहे। माणसं जन्माला येत असतात तर माणुसकी निर्माण करायची असते। आंब्याला भरपूर मोहर येतो, पण तेवढे आंबे लागत नसतात। वांगली माणसं असल्याशिवाय चांगली माणसं ठळक दिसत नसतात। आंब्याला भरपूर मोहर येतो, पण तेवढे आंबे लागत नसतात। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर किती उपकार केले ते अगणित आहे, आणि म्हणून आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान तथागताच्या मार्गाने जायला सांगितलं आहे। एका जागेवर बसणं म्हणजे तपश्चर्या आहे, एका जागेवर बसणं म्हणजे तपश्चर्या आहे, आणि त्यागाशिवाय तपश्चर्याशिवाय कुणालाच काही भेटलेलं नाही। म्हणून आपण एका जागेवर बसलेला आहात ही तपश्चर्या आहे। आणि ज्या ज्या येताना उपासक आणि उपासिकांनी येताना आपला मुलगा आणि मुलगी घेऊन आले आहेत ते खरेच धम्माचे वाहक आणि प्रचारक आहेत असं मला वाटतं। आपला धम्माचा परिचय, धम्मपरिषद काय असते याचा सगळा खोलवर परिचय आणि सूक्ष्म अध्यापन करण्याची संधी आपण त्या मुलाला आणि मुलीला दिली पाहिजे। त्यामुळे त्या मुलीला आणि मुलाला नक्कीच धम्मपरिषदमध्ये घेऊन येत जा, जेणेकरून आपल्याला नवीन काही ऐकायला शिकायला बघायला मिळेल। तर धम्मपरिषद का असते, धम्मपरिषद का असते याचं कारण आपण पाहू की धम्मपरिषद यासाठी असते जे ऐकायला मिळालं नाही ते ऐकायला मिळतं। नंबर 2, जे ऐकायला मिळालं होतं पण ते विसरलं त्याची आठवण होते। नंबर 3, धम्मपरिषद का असते, नवीन माणसांच्या ओळखी पाळखी होतात। यामुळं धम्मपरिषदमध्ये उपस्थित राहावयाचं असतं। आपण सारी गरम डोक्याचे प्राणी आहोत आणि एका चित्रपटाच्या पुढे आपण 3 घंटे बसू शकतो, मात्र धम्मपरिषदमध्ये असं मी अनुभवात सांगू शकेल की धम्मपरिषदमध्ये फारच कमी लोक शेवटपर्यंत टिकाव धरून थांबलेली असतात। ज्यांना खरंच धम्माबद्दल, बुद्धाबद्दल, संघाबद्दल, या त्रिरत्नाबद्दल मोठा आदर आहे, अशी माणसं एका
बराच वेळापासून एका जागेवर ती थांबलेली असतात. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश ज्यांनी दिला ते विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही त्यागाला, कष्टाला, बुद्धिमत्तेला या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आज ठाण्यामध्ये आजचा रविवार, आजची सकाळ, आजची दुपार आणि आजची संध्याकाळ अतिशय मंगल म्हटले तर चुकीचं ठरणार नाहीये. आज या ठिकाणी आदरणीय भिक्खू संघाच्या आगमनामुळे ठाण्याची धरती, ठाण्याची माती ही पावन झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. आज आंतरराष्ट्रीय बौद्ध सभा परिषदेच्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या परिषदेचे आयोजक आदरणीय बनते थेरोजी यांचं मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही यापूर्वी 7 आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदा घेतल्या, पण पुण्यानंतर ठाणे तेथे काय होणं असं म्हटलं जातं आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही या ठाण्याची निवड करून ठाण्याला या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अतिशय पावन केलेलं आहे असं म्हटलंही चुकीचं ठरणार नाहीये. खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे, कारण उद्या दिनांक 6 एप्रिल रोजी, एप्रिलच्याच महिन्यात, ज्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, कि इस देश के इनकिलाबी तो बेहिसाब बेलगाम थे, इस देश के इनकिलाबी तो बेहिसाब बेलगाम थे, इस देश में हम अछूत गुलामों के भी गुलाम थे, अरे इसी गुलामी की जंजीर को तोड़ने एक शोला भड़का था, वही तो थे भीम रामजी आंबेडकर का लड़का था. की ज्यांचं वर्णन करताना वामनदादा कर्डक म्हणतात की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, काल कवडी मोल जे वामनचे होते, आज जुळे जगताचे बुद्धाशी नाते, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या एप्रिल महिन्यामध्ये झाला, त्याच एप्रिल महिन्यामध्ये भीमाच्या लेकीला राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेण्याचा बहुमान मिळतोय. मला वाटतं हा खूप सुंदर योगायोग आहे. भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव, वादनशीलस्य नित्यं वर्धापचायो, चत्तारो धम्मा वदन्ति आयुर्वनो सुखं बलं ते. साधु साधु साधु. शिंदे साहेब बौद्ध धर्मगुरूवर खूप प्रेम करतात, संघदान देतात आणि म्हणून भिक्खू संघ त्यांच्यासाठी मंगल मैत्री करत आहे. शिंदे साहेब आगे बढ़ो, भिक्खू संघ का आशीर्वाद तुम्हारे साथ है. साहेब पुन्हा महाराष्ट्रातील लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पूज्य भिक्खू विशुद्धानंद महाथेरो आणि विनयभूतीजी महाथेरो यांचं ते स्वागत करणार आहे. यांचं स्वागत भिक्खू संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजक रत्नप्रिय महाथेरो, शांतिरत्न महाथेरो, अध्यक्ष भिक्खू संघ व डॉक्टर भत्ते राजरत्न. आज
ही जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे या ठिकाणी झाली नसती. मी असं काय म्हणतो महत्त्वपूर्ण सांगणं गरजेचं आहे. ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं नियोजन माणगाव रायगडमध्ये होतं. माणगाव रायगडमध्ये होतं, पण तिथली जी अवस्था आहे, तिथे जे कार्यकर्त्यांना जो काही त्रास म्हणजे कसला, एक राहण्याची व्यवस्था नाही, जेवण नाही, रस्त्यावर झोपून गाडीमध्ये झोपून दिवस काढणे किंवा अनेक त्रास सहन करून त्या ठिकाणी काम करायचं, तरी सुद्धा काही वेळेला लोकांना त्याची किंमत नसते. कारण कार्य करणाऱ्या व्यक्तीची किंमत कोणीच करत नाही. जो कार्य करत नाही तो फक्त म्हणजे म्हणतो आपण बोल बच्चन अमिताभ बच्चन अशा लोकांना डोक्यावर घेतला होता असंही म्हणतो. बरोबर. तर ठाण्यामध्ये ज्यावेळेस परिषद घ्यायची प्रश्न पडला, ठाण्यामध्ये परिषद कशी घ्यायची, काय घ्यायची. ठाण्यामध्ये तर अनेक लोक आहेत, अनेक आपल्या वतीने कार्य करतात, पण धम्म परिषद असं आपण बघतो सामाजिक लेवलला, आपण बुद्ध जयंती असेल, 14 एप्रिल असेल किंवा अनेक प्रकारचे कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सामाजिक प्रचार प्रसार करतो, धर्माचा नाही. कारण भगवान बुद्धाने जो धम्म प्रस्थापित केलेला आहे तो कुठल्याही एका कॅटेगरीच्या प्रवर्गासाठी नाही, तो मानव व्यवस्थेसाठी आहे. बुद्ध स्पष्ट म्हणतात, माझा जो मार्ग आहे हा मानव हितासाठी आणि मानव कल्याणासाठी आहे. मग तुम्ही का बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी सुरुवातीलाच नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या ठिकाणी बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित आज धम्म परिषद या ठिकाणी होते. खरं म्हणजे या सगळ्यांचं ठाणे नगरीमध्ये स्वागत करताना मला आनंद होतोय. कारण ठाण्यामध्ये मगाशी कोणीतरी नाव घेतलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हे ठाणं, बाळासाहेबांचं देखील या ठाण्यावर विशेष प्रेम होतं आणि म्हणून या ठाणेकरांनीच या तुमच्या सर्वसामान्य एकनाथ शिंदेला या राज्याचा मुख्यमंत्री केलं आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून ठाण्याच्या या पवित्र नगरीमध्ये ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते याचा मला विशेष आनंद आहे. खरं म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात ठाणे जिल्ह्याच्या याच भूमीमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा मोठा प्रसार झाला होता. खरं म्हणजे सातवाहन काळात बौद्ध धर्म खूप भरभराटी झाला होता. त्या काळातही कान्हेरी लेणी, पूर्वीचं सोपारा म्हणजे आताचं नाला सोपारा, इथं आजही प्राचीन स्तूप आणि शिलालेख आहे. त्यामुळेच ही परिषद ठाण्याच्या भूमीत होते याचा आपल्या सगळ्यांनाच विशेष आनंद आहे. खूप खूप आनंद आहे आणि समाधान आहे. आणि सगळ्या भिक्खू संघाच्या या इथं येण्याने ठाण्याची भूमी देखील पावन झाली असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून धम्म चळवळीच्या प्रवासामध्ये धम्म परिषदांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आज ही भव्य आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी होती आहे. याचे संयोजक भंते रत्नप्रिय थेरो यांच्या पुढाकारानं भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये होते. त्यांचे अनेक सर्व सहकारी इकडे बसलेले आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून आज इथं ही परिषद होते आहे. मगाशी आपले रत्नप्रिय थेरो यांनी प्रमोदचं नाव घेतलं, राहुलचं नाव घेतलं. अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या आयोजनासाठी मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतोच आहे आणि मनापासून सगळ्यांचं स्वागत देखील मी केलेलं आहे. या परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. हे मला स्वतःला मी भाग्यवान समजतो. आणि खऱ्या अर्थाने संघदान ही केवळ परंपरा नसून
ती बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता आणि समर्पणाची भावना आहे आणि म्हणूनच याला अधिक महत्त्व आहे. मला हे भाग्य लाभलं याचा मला विशेष आनंद आहे आणि ही संधी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राप्त झाली, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. या परिषदेमध्ये बुद्धरत्न हा अत्यंत मानाचा पुरस्कार मला आपण दिलेला आहे. या गौरवाबद्दल देखील, या मानाच्या पुरस्काराबद्दल देखील मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो आणि स्वतःला मी हा पुरस्कार मला आपण दिल्याबद्दल भाग्यवान देखील समजतो. या पुरस्कारामुळे आणखी माझी जबाबदारी वाढलेली आहे. खरं म्हणजे अनेक पुरस्कार प्राप्त होतात, अनेक गौरव प्राप्त होतात, परंतु जेव्हा जेव्हा जे पुरस्कार प्राप्त होतात, गौरव प्राप्त होतात, त्यामुळे ज्याला तो मिळतो त्याची जबाबदारी आणखी वाढते. कारण शेवटी अशा प्रकारचे पुरस्कार समाजाचे विविध भागामध्ये, विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होत असतो आणि म्हणूनच अशा प्रकारचे पुरस्कार जेव्हा पाठीवर शाबासकीची थाप मिळते त्यावेळी आणखी चांगलं काम लोक करतात, आणखी प्रेरणा मिळते, त्यांना ऊर्जा मिळते आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून आपण दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो इथं. आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या शब्दात एवढंच सांगतो, मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे, मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे, मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे. मी मुख्यमंत्री असताना त्याचा उल्लेख आपण केला. वर्षा बंगल्यावर पवित्र वर्षावास आयोजित करण्याची संधी मला मिळाली. भोजनदान, धम्मदान आणि चिवरदानाचं भाग्य मला लाभलं. त्यात माझ्याकडे वेळ कमी होता, पण तुम्ही आपले सगळं कार्यक्रम बघितल्यानंतर मी अगदी शेवटपर्यंत त्या कार्यक्रमाला थांबलो. सगळे कार्यक्रम थोडे बाजूला ठेवले. त्याचा आनंद आहे मला आणि म्हणून महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात आपण उल्लेख त्याचा केला की पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बुद्ध वंदनेचे सूर घुमले, हे देखील महाराष्ट्राने, देशाने पाहिले. तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा होता आणि म्हणून मी सांगतो, बौद्ध हा केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे. बौद्ध धर्म ही एक क्रांती आहे आणि फक्त धार्मिक क्रांती नाही तर सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धाच्या धम्म प्रवचनासाठी नव्हे तर आचरणासाठी आहे. बुद्धाचा खऱ्या अर्थाने आपण धम्म म्हणजे दुःखातून मुक्ती मिळवून देणारा मार्ग, सजीवांच्या कल्याणासाठीचा शाश्वत मार्ग, मानवी जीवनातील दुःखाचं कारण शोधून त्यावरचा उपाय म्हणजे धम्म, सत्य, अहिंसा, करुणेवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म. आणि म्हणून धम्म हा केवळ एक धर्म नाही, मानवी मूल्ये, शांती, समतेचा पाया आहे. बुद्धांचा धम्म हे मानव मुक्तीचं तत्वज्ञान सांगणारा आहे आणि हा धर्म सदाचाराची शिकवण देणारा आहे. त्याचा उल्लेख आपण केला आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे. अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांची आहे. धम्म याचा अर्थ जगण्याचा मार्ग म्हणजे वे ऑफ लाईफ असा होतो. भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवला. तो मार्ग दाखवण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतली. लाखो लोकांना समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळवून दिला. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिलं नाही तर या मातीला बुद्धांचा धम्म पुन्हा मिळवून दिला आणि बाबासाहेबांमुळे माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. एक सर्वसामान्य घरातली आमची लाडकी बहीण ज्योतिताई वाघमारे थेट राज्यसभेच्या खासदार झाल्या. आमची इथं बसलेली दुसरी बहीण शर्मिलाताई
हे ठाण्याचं महापौर पद त्यांना मिळालं. अशा अनेक 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 उदाहरणं देता येतील. आणि म्हणून आपण नशिबान आहोत की आपल्याला बुद्धांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञावान महामानवाचा आधार आपल्याला मिळाला. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. बुद्धांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आणि मानवतेचा कणा आहे. आणि म्हणून या निमित्ताने चळवळीतील विशाल उशीर यांची एक कविता आठवते. बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतो. बुद्धाने पेरलेलं बीज दलितांच्या हृदयात रुजलं, शोषितांच्या रक्तात मिसळलं, अस्पृश्यांच्या अश्रूमध्ये भिजलं. बुद्धाने दिलेला धम्म बाबासाहेबांनी जगवला. बुद्धाने दिलेला प्रकाश बाबासाहेबांनी पसरवला. आणि ज्या धम्माने जगाला शांतता दिली त्याच धम्माने बाबासाहेबांनी दलितांना मुक्ती दिली. आणि म्हणून त्यामुळे कवी म्हणतो बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतो. हे विशाल उशीर यांचं कवितेतली ओळ आहे. बाबासाहेबांचे उपकार आपल्याला कधीही विसरता येणार नाही. आणि म्हणून त्याचबरोबर आज आम्ही जेव्हा सरकार म्हणून काम करतो बाबासाहेबांची ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि त्रिसूत्री आमची मार्गदर्शक आहे. या त्रिसूत्रीवरच आम्ही आमचा कारभार करतो. हाच विचारांचा वारसा महायुती सरकार जीवापाड जपत आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून सामाजिक न्यायाचं तत्व आपल्याला जपलं पाहिजे. ते जपण्याचं काम आपण करतोय. धम्मात नैतिक आचरण, मानसिक शिस्त म्हणजे शील आणि समाधी आणि शहाणपण म्हणजे प्रज्ञा यावर भर दिला जातो. थोडक्यात धम्म म्हणजे स्वतःचं मन शुद्ध करून मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी योग्य आचरण करणं हेच आहे. आणि म्हणून मुळात धम्मचिंतन हे ठराविक वर्गासाठी नसून ते वैश्विक आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचं आचरण सगळ्यांनी केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना विश्वाचं कल्याण व्हावं वाटतं, जगात शांतता नांदावी असं वाटतं, अशा सर्वांसाठीच ही आजची धम्म परिषद महत्त्वाची आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज जगभरातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आहे. आपण पाहतोय कुठे इराण, इस्रायल, अमेरिकेचं युद्ध सुरू आहे. सीमांवर तणाव आहे. निरपराध नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. वाईट याचं वाटतं लहान लहान मुलांचे देखील बळी जात आहेत. आपण मानवता विसरून चाललो आहोत. युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागतात. अशा काळात भगवान गौतम बुद्धांची शिकवणच जगाला वाचवू शकते. काय म्हणाले होते भगवान बुद्ध? द्वेषाला द्वेषाने संपवता येत नाही, प्रेमानेच तो शांत होतो. ही भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे. पण हा संदेश फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाही तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवरून संत परंपरेच्या या पवित्र वारशातून आपण जगाला एक ठाम संदेश देऊया. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. आणि म्हणून भौतिक सुखाच्या मागे धावण्याची फार मोठी स्पर्धा जगभरात सुरू आहे. फास्ट फूडच्या जमान्यात आपल्याला सगळं काही फास्ट हवं असतं. पण या धावपळीमध्ये मानसिक सुख, मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक शांतता कुठेतरी हरवून जाते आहे. अशा वेळी गौतम बुद्धाने दाखवलेला शाश्वत मार्ग हा जगाला तारणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण देवतांची, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो. पण गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवणं आणि आचरणात आणणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून जगात बौद्ध धम्मा इतका विवेकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ धर्म नाही. नीती नियम त्यांनी आखून दिले नाही. मी सांगतो तसे वागा, मी सांगतो तसं जगा, कृती करा तर तुम्ही बौद्ध असे त्यांनी कधी म्हटलं नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि म्हणूनच उलट भगवान बुद्ध सांगत, मी सांगतो म्हणून तुम्ही
डोळे झाकून तसे अनुकरण करू नका. तुम्ही तुमच्या पातळीवर त्याची सत्यासत्यता तपासा आणि मग त्याचं अनुसरण करा. ही त्यांची शिकवण आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा आपल्याला ही आपली संस्कृती सांगते, आपला धर्म सांगतो, जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला, तर त्या संस्कृतीचं रक्षण हे सुद्धा कर्तव्यच ठरतं. आणि म्हणून तथागतांनी म्हटलं होतं, अत दीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. आणि म्हणून आपण बुद्धाला केवळ मूर्तीत न शोधता त्यांच्या विचारात शोधलं पाहिजे. कर्मकांडाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आचरणामध्ये शुद्धता आणणं हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण जेव्हा जेव्हा अडखळतो, हतबद्ध होतो, तेव्हा आपल्याला बुद्धच मार्ग दाखवतो. आणि त्यामुळे गौतम बुद्ध हे आपल्यासाठी तेजस्वी दीपस्तंभासारखा आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि जाता जाता 4 शब्द मी आपल्याला सांगतो. ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से. जहाँ नफरत है वहाँ प्यार का एहसास बनो. जहाँ नफरत है वहाँ प्यार का एहसास बनो. खुद को दीपक बनाकर तुम जग का प्रकाश बनो. आणि म्हणून मी आज आपल्याला भंतेजी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आणि एवढंच सांगतो, जाता जाता पुन्हा एकदा मी जेवढे सर्व लोक आले त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मला एक आनंद विशेष आहे की फक्त महाराष्ट्रातले नाही, देशभरातून, जगभरातून लोक इथं आलेले आहेत. जगभरातून लोक यहाँ पर उपस्थित है, इथे समोर उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आत्मज्ञान, करुणा, शांती आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी कायम या ठिकाणी प्रेरित करते. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला जाता जाता एवढं सांगतो, न कोई ऊंचा न कोई नीचा, उन्होंने समता सिखाई. न कोई ऊंचा न कोई नीचा, उन्होंने समता सिखाई. गुलामी की जंजीरों को तोड़कर स्वतंत्रता दिखाई. जब जब डूबी ये दुनिया अज्ञान के अंधेरे में, जब डूबी ये दुनिया अज्ञान के अंधेरे में, बुद्ध के ज्ञान ने ही हर बार सुबह दिखाई. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. आणि सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. साहेब, इथे 150 ते 200 भंते जे आलेले आहेत, आपल्या सर्वांसाठी संघदान आहे. हे प्रतिकात्मक रूपामध्ये जे काय आपले ज्येष्ठ भंते जे आहेत 10 भंतेजी, त्यांना आपण हे धम्मदान संघदान साहेबांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानु धम्मानु संघानु भावेन सदा सोते भवन्तु ते इजितं पचितं तुयं कीपमेव समीजतो. सबे पुरन्तु चित संकल्पा चंदो पुनरसूयता. आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानु धम्मानु संघानु भावेन सदा सोते भवन्तु ते इजितं पचितं तुयं कीपमेव समीजतो. सबे पुरन्तु चित संकल्पा चंदो पुनरसूयता.
ठिकाणी ज्यांचा सत्कार होत आहे त्या भीमाच्या वागण्या आहेत. राजस्थानमध्ये तिथे ज्या मनूचा पुतळा आहे त्या मनूच्या पुतळ्यावर त्याने काळ उचलं त्या त्या दोघी भगिनी आहेत. दोघी जणी म्हणूच्या पुतळ्याला त्यांनी काळं बसलं इथून जाऊन. त्यांनी त्यांच्या कृतीतून असं दर्शवलं की देशाला भारतीय राज्यघटना पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेने या देशाचा कारभार चालला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावरून सिद्ध केलेलं आहे. प्रमोद इंगळे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन माननीय उपमुख्यमंत्री साहेब हे त्यांचं स्वागत करतील. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.